तर मित्रांनो इचलकरंजीमध्ये आता आपण आलो आहोत आणि इचलकरंजीमध्ये मित्रांनो 3 बत्ती 4 रस्ता चौकातून डीमार्टच्या रोडवरूनच चटकोन चौकामध्ये आपल्याला ज्योतिबा भेळ सेंटर नावाचे एक भेळ सेंटर आहे, तिथं आता आपण भेट देणार आहोत. आणि ह्या भेळ सेंटरवरती मित्रांनो खूप छान पद्धतीने सगळे पदार्थ मिळतात. इथं तुम्ही बघू शकता भेळचं प्रेझेंटेशन नुसतं बघा तुम्ही. तर हे काकडी दिलेली आहे, टोमॅटो आणि तर हे बीट आहे आणि मिरची दिली आहे. नुसतं भेळचं प्रेझेंटेशन बघा आणि याच्यावरून तुम्ही बाकीच्या पदार्थांची कल्पना करू शकता. तर मित्रांनो इथं मी एक वेळेस पाणीपुरी आधी येऊन खाल्लेली आहे. अतिशय युनिक पद्धतीने पाणीपुरी बनवली जाते. सगळेच पदार्थ युनिक आहेत. ते कसे बनवले जातात ते आपण आता बघणार आहोत. इथं मित्रांनो जागा थोडीशी कमी आहे, त्यामुळे व्हिडिओ करताना जरा अडचण येणार आणि गर्दी खूप आहे. तरी देखील मित्रांनो तुमच्यासाठी मी जाऊन तिथं ते सगळे व्हिडिओ आणि त्यांची प्रोसेस बघणार आहोत. इचलकरंजीची भेळ मित्रांनो एक युनिक पद्धतीने बनवली जाते, ज्यामध्ये लसूण वापरला जातो आणि खरडा देखील वापरला जातो. तर ह्या पद्धतीची भेळ आता पहिल्यांदाच मी बघितली आणि इचलकरंजीची युनिकनेस त्या भेळमधून दिसतो. तर आता आपण ही भेळ घेतलेली आहे आणि इथली भेळ टेस्ट करणार आहोत. आलेल्या लोकांची गप्पा देखील मारणार आहोत, सगळ्या रेसिपी पण बघणार आहोत. चला तर मग आता आपण भेळची रेसिपी बघतो मित्रांनो. तर हे भडंग घेतलेलं आहे. हे नॉर्मल तुम्ही बघू शकता, हे चिरमुरे नाही आहेत पिवळे, तर भडंग डायरेक्ट वापरलाय. त्यानंतर आला तो म्हणजे फरसाणा, मक्का चिवडा, एक लसूण पेस्ट, तिखट, मिरची पावडर आणि चाट मसाला, थोडी कोथिंबीर. मित्रांनो खूप युनिक पद्धतीने इथं भेळ बनवली जाते. सांगली आणि कोल्हापूरमध्ये जसं बघतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. हे काय वापरतो आता? चिंचेचं कोळ आहे. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आता ही भेळ जवळपास तयार आहे. आता भेळचा रेट कसा आहे? 35 रुपये. तर ही भेळ समोर बघू शकता मित्रांनो, ही तयार आहे. कांदा मारल्यानंतर ही पार्सल आता दिली जाईल. पार्सलचे काय एक्स्ट्रा घेतोय आपण? रगडा आणि शेवपुरीला पार्सल एक्स्ट्रा घेतलं जातं, फक्त भेळला नाही. तर जागेची कमतरता आहे थोडी, त्यामुळं व्हिडिओ बनवताना अडचण येते, पण आपण सगळी प्रोसेस दाखवतोय. आपण इथं पाणीपुरी दिलं जाते, त्याचा कोळ, ही आमसूला, ही खजुराची चटणी आणि ही चिंचेचा कोळ त्यामध्ये मिक्स केला जातो. आणि ही पाणीपुरी देण्याची पद्धत बघू शकता तुम्ही, युनिक आहे. पुरीमध्ये पाणी न घालता एका पेल्यामध्ये तिथं पाणी दिलं जातं अशा पद्धतीने. त्यामुळं पुऱ्या ह्या कुरकुरीत राहतात. लहानांपासून तुम्ही इथं ते करू शकता मित्रांनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच लोक इथं गर्दी करतात. आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी फॅमिली इथं काम करते. दादा आता काय बनवतोय आपण? अच्छा, रगडाच बनवतो. दादा आपण काय करतो? आता आपण रगडा बनवतो. पहिला कांदा, फरसाणा, चाट मसाला, गरम मसाला, मीठ, लाल तिखट, रगडा आहे. काय असते रगड्यामध्ये? बटाटो, वटाणा, मसाला, पुदिन्याचे तिखट पाणी, खजूर चिंचेचं गोड पाणी. खजूर आणि चिंचेचं गोड पाणी. वेळेनंतर दुसरा पदार्थ आपल्याकडे फेमस आहे तो म्हणजे रगडा, पाणीपुरी. यामध्ये रगड्यामध्ये काही आता रगडा घालणार. हो, वरण पुरी. पुऱ्या प्रेस करून घालतात. हो, वरण शेव टाकली जाते. हो, वरण दही. थोडंसं दही झालं आपला रगडा. हा रगडा तयार आहे. तयार आहे. तुम्ही जवळ समोर बघू शकता, हा रगडा आपल्या समोर आता तयार आहे. पत्ता चटकोन चौक बरोबर. फोन नंबर 77 09 218 137. या नंबरवरती फोन केला तर डायरेक्ट येऊ शकता.
येऊ शकता कधी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत. सकाळी 11 ते 9:30 पर्यंत. आता तुझं काय बनवतोय आपण? आपण शेवपुरी बनवतो. पुरीमध्ये काय काय टाकले पर्यंत? पहिला कांदा रगडा, परत फरसाणा. हो. काय बनवतोय आपण आता? शेवपुरी बनवतो स्पेशल. काय काय घेतो? पुदिन्याचं तिखट पाणी, पुदिना आणि तिखट पाणी घेतो. खजूर चिंचेचं गोड पाणी. समोरच आपण बघतोय ती शेवपुरी बघतोय. पाणी टाकतोय, त्यानंतर थोडंसं रगडा टाकतोय. बरोबर. हा. आपण आहोत आणि शांततेने सगळे पदार्थ म्हणतात. चाट मसाला टाकलेला थोडा, चटणी थोडी टाकली, सगळ्यात शेवटी दही. दही. दही जरा कसं असते, मलाई दही काय? हा, मलाई दही आंबट गोड मध्ये. शेव. शेवपुरी आपली आता तयार आहे. बरोबर. हो, आपली शेवपुरी तयार. काय आवडतं तुम्हाला? इथलं बेल पाणीपुरी आवडते. बेल पाणीपुरी आवडते आपल्याला. मी येते तरी पण 2-3 वर्ष झाले येते. म्हणजे हा ह्यांनी केव्हा चालू केलं ना तेव्हापासून आपण येते. हा, कंटिन्यू येते. मगाशी असं म्हणालो की रगड्यासाठी खूप फेमस आहे ठिकाण आणि अशा पद्धतीने रगडा इथं पार्सल दिला जातो. इतर कुठल्याही पदार्थाचा मित्रांनो पॅकेजिंगचा खर्च घेतला जात नाही, पण पार्सल देताना रगड्याचा मात्र एक्स्ट्रा खर्च घेतला जातो, कारण हे डबे वगैरे त्यासाठी वापरले जातात. बरोबर आहे ना दादा? किती एक्स्ट्रा खर्च घेतला जातो? रगड्याचं पार्सल झालेलं आहे आणि समोर खूप सगळं छानपैकी ब्रँडिंग पण केले जातं ना, आणि हे रगड्याचे पार्सल आता दिले जातात. तर हे सगळ्यात पहिल्यांदा रगडा कोरडा रगडा घेतलेला आहे. पाणीपुरी होते आणि स्टाईल आहे, त्यामुळे व्यवस्थित होता. त्यात कांदा घातलेला आहे. कांदा आणि कोबीचं मिक्सर आहे का? हो, कांदा आणि कोबी मिक्सर आहे. कोबीमुळे काय वेगळा फ्लेवर येतो? नाही. नेहमीच्या पद्धतीनं पाणीपुरी केली आणि यामध्ये पुऱ्या कोरड्या राहिल्यात, त्यासाठी तुम्ही एक बघू शकता येतो. खोबऱ्याची चटणी पहिल्यांदा घेतली, त्यानंतर तिखट पाणी, सगळं पाणी दिलं जेणेकरून पुऱ्या या कोरड्या करू शकता. पाणीपुरी घेतलेली आहे. इचलकरंजीच्या चटकोनी चौकात आपण आलोय आणि ज्योतिबा वेळवरची ही फेमस पाणीपुरी आता आपण रेसिपी बघितली आणि पुरी कुठेही कोरडी ओली होऊ नये आणि मऊ पडू नये म्हणून इथं अशा पद्धतीनं पेल्यामध्ये हे पाणी दिलं जातं. तुम्ही चेक करू शकता समोर. तर हे सगळे मसाले घालून हे पाणीपुरी केलेली आहे आणि ह्यामध्ये युनिक गोष्ट म्हणजे काय आहे तर खजुराची चटणी देखील या पाणीपुरीमध्ये वापरलेली आहे, त्यामुळे एक वेगळी चव आणि वेगळा फ्लेवर याला येतोय. पाणीपुरी चेक करून बघा. आताच रेसिपी आपण बघितलेली आहे, तर इथली जी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण पाणीपुरी खाऊया. हे थोडस पहिल्यांदा पाणी ओतलेलं आहे पुरीमध्ये. मित्रांनो, मागच्या वेळी जसं मी म्हणालो होतो, इचलकरंजी त्या लोकांना बहुतेक सगळे पदार्थ झणझणीत आवडतात, त्यामुळे एक झणझणीत फ्लेवर प्रत्येक पदार्थाला असतो इथं. आणि हवं तर अजून तिखट आपण पाणीपुरी करून घेऊ शकतो. खरड्याची पाणीपुरी देखील इथे मिळते, खरडा घालून केलेली. सुरुवातीला जो कोरडा रगडा घातला होता त्यामुळे एक सॉफ्ट फ्लेवर या पाणीपुरीला येतोय आणि यामध्ये असणारे कांदा आणि कोबी याचा फ्लेवर देखील होतोय. आणि जो शेव आहे ते अतिशय छान आणि कुरकुरीत अशी आहे. 0 नंबरची शेव आहे आणि खूप छान चवीला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं टेस्ट देते ते म्हणजे पाणीपुरीचं हे छान पाणी.
आणि थंडगार असल्यामुळं खूप छान लागते. अतिशय युनिक मित्रांनो. जेव्हा इचलकरंजी ह्या बाजूला याल चटकोनी चौकामध्ये तेव्हा नक्की या ज्योतिबा बेळ सेंटरवरती पाणीपुरी नक्की टेस्ट करा. तसं पाणी देखील पिऊन बघतो. आंबट गोड तिखट असं सगळ्या पद्धतीची चव आहे मित्रांनो. असं तर मित्रांनो हे छानपैकी समोर बघू शकता बेळ घेतलेली आहे. तर ह्या बेळवरती मिरची आहे, टोमॅटोची एक फोड दिले, काकडी आहे आणि बीट देखील दिलेला आहे. तर मित्रांनो अतिशय युनिक पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे आणि ह्या प्रेझेंटेशन वरूनच तुम्हाला कल्पना येऊ शकते की बेळ कशी बनवली जात असेल. बेळची रेसिपी पण आपण बघितले आणि आता बेळ आपण टेस्ट करून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा बेळचा एक घास घेऊन बघूया. वा मित्रांनो ही बेळ थोडीशी कोल्हापूर किंवा सांगली याच्यापेक्षा थोडीशी वेगळी अशासाठी आहे की जो थोडासा लसूण टाकलेला होता, लसणाचं पाणी, त्यामुळे एक लसणाचा खूप छान पद्धतीनं एक सुगंध येतो याच्यामध्ये. बाकी खजूरची चटणी आणि चिंचेचा कोळ जो आहे त्याचे युनिक फ्लेवर आहेच. पण महत्वाचं म्हणजे मित्रांनो बेळ ही झणझणीत आहे आणि साध्या चिरमुरीची बेळ नसून बडंगाची बेळ आहे आणि त्यामध्ये थोडी पुन्हा चटणी किंवा खरडा टाकला जातो. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती झणझणीत असेल. थोडीशी बेळ करण्याची पद्धत मी मगाशी बघितली तर थोडीशी कोरडी ही बेळ केली जाते. आपल्याला हवं असेल सांगली आणि कोल्हापूरच्या लोकांना जशी ओलसर बेळ लागते तशी नाही, थोडीशी कोरडी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ त्यामध्ये ऍड करू शकता. पुन्हा स्पेशली मला चिंचेचा कोळ घ्यावा लागतो कारण कोरडी बेळ मला फारशी तशी रुचत नाही. थोडं चिंचेचा कोळ मी पुन्हा घेतो. ह्यामध्ये मित्रांनो फरसाण आहे, समोर कांदा आहे, शेव आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यामध्ये मक्याचा चिवडा देखील टाकलाय. त्याचा पण खूप छान असा फ्लेवर इथे येतोय. मित्रांनो सांगली किंवा कोल्हापुरात देखील अशी नवरंगी बेळ म्हणेन मी, कारण नवरंग आहे त्यामध्ये आणि चवीला देखील नवरंगीच म्हणायला पाहिजे कारण खूप छान पद्धतीची अशी टेस्ट येते. मिरची दिली आहे. बेळ जरी तिखट असली तरी मिरची खाल्लीच पाहिजे. आणि बीट आहे एकूणच म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा हेल्दी बेळ आहे. पण लहान मुलांना घेऊन येणार असाल तर थोडस तिखट कमी वापरायला सांगा कारण भेळ असल्यामुळं भडंग असल्यामुळं आधीच तिखट आणि त्यात सुद्धा थोडस चटणी पूड वगैरे टाकली जाते. तर थोडस सॉफ्ट करून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं, किंवा जर इथल्या लहान मुलांना जर सवय झाली असेल तिखटची तर काय हरकत नाही आहे. वा मित्रांनो मी कंट्रोल करू शकत नाही, इतकी छान पद्धतीने भेळ केलेली आहे. आणि युनिकनेस काय आहे ते तुम्हाला मग सांगितलं. रेसिपी देखील तुम्ही पुन्हा एकदा भेळची चेक करा. थोडी युनिक आहे रेसिपी, इतर भेळसारखी नाही आहे. त्यामध्ये कुठले कुठले पदार्थ टाकले ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून देखील बघू शकता कारण रेग्युलर भेळ सारखी ही भेळ नाही आहे. बरेच वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये घातलेले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये दाखवलेत. तर मित्रांनो पुन्हा मागे जाऊन एकदा तुम्ही रेसिपी चेक करू शकता. भेळ पाणीपुरी बरोबरच मित्रांनो इथं रगडा देखील फेमस आहे खूप. तर आता रगडा आपण एकदा टेस्ट करूया. मित्रांनो भेळ पाणीपुरी सोबतच रगडापुरी दुसरा पदार्थ जो जास्त करून जातो तो म्हणजे रगडापुरी आणि इथली रगडापुरी युनिक आहे त्यामुळं टेस्ट तो बनत आहे. रगडापुरीची रेसिपी मित्रांनो तुम्ही मागे जाऊन बघू शकता. खूप छान पद्धतीनं दादाने आपल्याला रेसिपी ती दाखवलेली आहे. टेस्ट करून बघूयात आपण आता. अतिशय फ्रेश मित्रांनो रगडा आहे, गरमागरम
रगडापुरी खाण्यात मजाच काही और आहे. कालच मित्रांनो इचलकरंजीमध्ये पाऊस झालाय परवा दिवशी, त्यामुळे वातावरण थोडस थंड आहे आज. आणि त्यामध्ये असा हा गरमागरम रगडा म्हणजे जबरदस्त. मित्रांनो मसाले वगैरे काय काय घातले तुम्ही सगळे बघितले. त्यामध्ये जे गोडसर दही जे घातलेलं आहे मलाई दही, त्याचं देखील खूप युनिक अशी टेस्ट येते त्याला. आणि तुम्ही समोर बघू शकता हे अशी पुरी वगैरे जी येते खाताना ती सुद्धा आता कुरकुरीत आहे अजून. वा. जेव्हा तुम्ही इचलकरंजी या भागामध्ये याल तेव्हा हे सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. दिलेल्या पत्त्यावरती या. दादानी फोन नंबर देखील आपल्याला दिलेला आहे, त्या फोनवरती फोन करा. सकाळी 11 ते रात्री 10:30 पर्यंत स्टॉल चालू असतो. सकाळी 11 ते रात्री 10:30 पर्यंत स्टॉल चालू असतो, तेव्हा त्यावेळेमध्ये कधी या, तुम्हाला इथं सगळे पदार्थ खायला मिळतील. दादा सुट्टी कधी असते आपली? तर सुट्टी नसते आणि तुम्ही कधी जरी आलात तरी तुम्हाला इथं सगळे पदार्थ टेस्ट करायला मिळतील. अतिशय युनिक पद्धतीने सगळे पदार्थ इथे केले जातात. दिलेल्या पत्त्यावरती या, सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो आता अंधार पडला खूपच आणि तुम्हाला मी 332 रस्त्यावरून येतानाच इथे शांतिदूत नावाचा एक सलून आहे, त्याच्या शेजारीच इथं लाईटचा बोर्ड नाही आहे, पण त्याच्या अगदी शेजारीच इथं हा ज्योतिबा भेळ सेंटरचा स्टॉल आहे. आणि इकडं हा चटकोन चौकाकडे रस्ता जातो. तर मित्रांनो लोकेशन लक्षात ठेवा. तर ह्या बाजूलाच समोर तुम्ही बघू शकता इथं खूपच कमी जागेमध्ये इथं खूप छान सेटअप बसवला आणि इथं सगळे पदार्थ खूप छान पद्धतीने मिळतात. जरा एक मिनिट. तर ज्योतिबा भेळ सेंटरवरती मित्रांनो चेक करू शकता तुम्ही, हे सगळे पदार्थ मिळतात आणि खूप कमी रेट मध्ये मिळतात. एकदा रेट चेक करा. आणि खूप कमी जागे मित्रांनो मध्ये छान पद्धतीने इथं सेटअप बसवलेला आहे.